नमस्ते मित्रांनो, आज आपण काही नवीन सेंटेन्सेस घेऊन आलो आहे स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी. तर पहिलं वाक्य घेऊया, यू शूड गो देर. तर शूड हा शब्द आहे ना, त्या शब्दावरून मी 3 वाक्य घेतलेली आहेत आणि त्याचं मराठी रूपांतर आपण शिकणार आहोत. मी बोलत असताना तुम्ही पण माझ्यासोबत ते सेंटेन्सेस आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही बोलायचे आहेत. तसं करूनच ती प्रॅक्टिस होणार आहे. ओके. यू शूड गो देर. यू शूड गो देर याचा अर्थ काय? तू तिथे जायला हवं. शूड गो, तू तिथे जायला हवं. देअर म्हणजे तिथे, जायला म्हणजे गो, आणि यू शूड म्हणजे तू करायला हवं. तो तसं वापरायचा आहे तो हवा शब्द. तू तिथे जायला हवं. यू शूड गो देअर. ओके. यू शूड कीप क्वायट. क्वायट म्हणजे गप्प. हां, यू म्हणजे तू आणि कीप म्हणजे राहावे. तो शूड कीप म्हणजे राहावे. तो यू शूड कीप क्वायट म्हणजे तुम्ही गप्प राहावे. यू शूड कीप क्वायट, तुम्ही गप्प राहावे. इथे 4 शब्द आहेत इंग्लिशमध्ये, इथे आपण 3च शब्द वापरतो. तुम्ही गप्प राहिलेलं बरं किंवा तुम्ही गप्प राहावे असा त्याचा अर्थ होतो. यू शूड कीप क्वायट. ही शूड लिसन टू द डॉक्टर. ही शूड लिसन टू द डॉक्टर. डॉक्टर म्हणजे डॉक्टर आलं, लिसन म्हणजे ऐकणं, आणि ही म्हणजे तो. तर त्याने डॉक्टरचं ऐकलं पाहिजे. त्याने डॉक्टरचं ऐकलं पाहिजे. ही शूड लिसन टू द डॉक्टर. दे शूड हॅव स्टडीड अ लिटल मोर. त्यांनी अजून थोडा अभ्यास करायला हवा होता. हां, ते शूड हॅव स्टडीड अ लिटल मोर. स्टडीड म्हणजे अभ्यास करणं, मोर म्हणजे जास्ती, थोडा जास्ती, लिटल मोर म्हणजे थोडं जास्ती. तर त्यांनी अजून थोडा जास्ती अभ्यास करायला हवा होता. दे शूड हॅव स्टडीड अ लिटल मोर. ओके. थोडा जास्ती जास्ती लिहायचं माझं राहून गेलं आहे, तर ते समजून घ्या. त्यांनी अजून थोडा जास्ती अभ्यास करायला हवा होता. यू शूड हॅव टोल्ड दॅट यू आर कमिंग. तुम्ही येणार हे तुम्ही कळवायला हवं होतं. ओके. कमिंग म्हणजे येणार. यू शूड हॅव टोल्ड हे सांगायला हवं होतं किंवा कळवायला हवं होतं. तर यू शूड हॅव टोल्ड दॅट यू आर कमिंग. तुम्ही येणार हे तुम्ही कळवायला हवं होतं. आता तुम्ही म्हणा हे तुम्ही येणार हे तुम्ही कळवायला हवं होतं. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? यू शूड हॅव टोल्ड किंवा यू शूड हॅव इन्फॉर्म्ड दॅट यू आर कमिंग. आता पुढचा शब्द घेऊया, कुड. COULD, कुड. आय कुड हॅव डन दिस. मी हे करू शकलो असतो. शक्यता जी असते ना तेव्हा कुड हा शब्द वापरतो आपण, हे क्रियापद कुड. आय कुड हॅव डन दिस. डन म्हणजे करणं आणि दिस म्हणजे हे. तर मी हे करू शकलो असतो. आय कुड हॅव डन दिस. आय कुड नॉट टॉक टू हर. मी तिच्याशी बोलू शकलो नाही. शक्यता जी असते ते कुड सांगितलं मी मगाशी तसं. आय कुड नॉट टॉक टू हर. नॉट म्हणजे नाही. मी तिच्याशी बोलू शकलो नाही. आय कुड सी हर टॉकिंग. मी तिला बोलताना पाहत होतो. आय कुड सी हर टॉकिंग. मी तिला बोलताना पाहत होतो. आता वूड घेऊया, WOULD, वूड हा शब्द घेऊया. आय वूड हॅव डन दिस. वूड म्हणजे केलं असतं. वूड म्हणजे असतं. तर आय वूड हॅव डन दिस. मी हे केले असते. सिम्पल आहे. आय वूड हॅव डन दिस. दिस म्हणजे हे. मी हे केले असते. आय वूड नॉट टॉक टू हर. मी तिच्याशी बोलणार नाही. आय वूड नॉट टॉक टू हर. मी तिच्याशी बोलणार नाही किंवा बोलणारा नसतो. मी तिच्याशी बोलणार नव्हतो. आय वूड नॉट टॉक टू हर. मी तिच्याशी बोलणार नाही असा पण त्याचा अर्थ होतो. आय वूड रादर गो वॉकिंग. मला चालत जायला आवडेल. आय वूड गो वॉकिंग तर मी चालत जाणार, आणि आय वूड रादर गो वॉकिंग म्हणजे मला चालत जायला आवडेल. ओके.
तर असे हे सेंटेन्सेस मी घेऊन आले, थोडे वर्ड्स घेऊन त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं की असं बोलायला सोपं असतं. ग्रामरच्या आतमध्ये घुसलं की मग त्याच्यामध्ये फक्त ग्रामरच शिकत बसतो आपण, बोलणं होत नाही. त्यामुळे सिम्पल बोलायचं असेल, ग्रामरमध्ये जायचं नसेल तर तुम्ही हे सेंटेन्सेस रोजच्या रोज प्रॅक्टिस केले तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता. ओके, रोजच्या बोलीभाषेसारखं आपण हे पण शिकू शकतो. ते कानावर पडत राहिलं की मग ते आपण ॲब्झॉर्ब करतो आणि आपण ते बोलू लागतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही सेंटेन्सेस घेऊन येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.